नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत पूर नियंत्रणासाठी 592 कोटी मंजूर. काही दिवसात वर्क ऑर्डर. नाले गटारींचे खोलीकरण. आरसीसी बांधकामे होणार. पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने शहराला 592 कोटी मंजूर झाला आहे. त्याच्या कामाची वर्क ऑर्डर काही दिवसात होईल. या निधीतून प्रामुख्याने नाले, मोठ्या गटारींचे खोलीकरण व आरसीसी बांधकामे होणार आहेत. महापालिका क्षेत्रातील 108 पैकी केवळ 68 नाले शिल्लक असून तब्बल 40 नाले गायब झाले आहेत. तर अनेक नाले मुजवणे, वळवणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रथम नाले खुले करणं आवश्यक आहे, अन्यथा 600 कोटींचा प्रकल्प कागदावरच राहण्याची शक्यता आहे. सांगली शहराला महापुराचा मोठा फटका बसतो, त्यामुळे शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. पुराच्या पाण्याचा धोका कमी करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसाक्षम विकास कार्यक्रम MRDP राबवला जात आहे. सांगली महापालिकेला 592 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात सांगलीतील शामराव नगर व परिसरातील पूर व पावसाचे साचून राहणारे पाणी हरिपूल नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार बांधणे, शामराव नगर, गंगोत्री नगरमध्ये साचून राहणारे पाणी अंकली नाल्यात सोडणे, शेरी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, 3 किलोमीटर लांबीचा कॉन्क्रीटचा नाला बांधणे, मिरजेतील मालगाव रोड वड्डी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, गटारीचे बांधकाम, नाल्यांवरील पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स टाईप कल्व्हर्ट बांधणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. या कामांची वर्क ऑर्डर काही दिवसात होणार आहे. प्रत्यक्षात हे काम नाले व गटारींवर असणार आहे.